झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा हा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार मंडळी. विदुषी संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर आशा गुर्जर यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. त्यांनी MA PhD संस्कृत करून डेक्कन कॉलेज संस्कृत शब्दकोश विभागात 30 वर्ष काम केले आहे. समर्पणम पुस्तकाचे संपादन कार्य आणि विविध 20 पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. जर्मन, इटालियन, हिंदी या भाषेतील शिक्षण सुद्धा त्यांनी घेतले आहे. 1995 साली पुणे महानगरपालिकेतर्फे संस्कृत विदुषी म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्कृत प्रचार प्रसार कार्य यात त्यांचा पुढाकार असतो. संस्कृत प्रती असलेले त्यांचे प्रेम आणि काम आणि संस्कृतच्या प्रसारासाठी त्यांची तळमळ आपण समजून घेऊया. आशाताई, नमस्कार. नमो नमः. शो मध्ये तुमचे स्वागत आहे. धन्यवाद. संस्कृत भाषा, लेखन, अनुवाद, शिक्षण, प्रचार प्रसार, प्रकाशन अशा इतक्या विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही किती वर्ष काम करत आहात. तर मला सांगा ना, सुरुवात कशी झाली? खूपच अगदी बालपणापासून जर सांगायचं तर आमचं घराणं वैदिकांचं आणि वडील शास्त्री पंडित, त्यामुळे बालपणापासून संस्कृत ऐकत आलो, वैदिक संस्कृत ऐकत आलो. वडील सहजपणे कुठल्याही विषयावर कधीही संस्कृत बोलू शकायचे. बर. आणि माझ्या कॉलेजच्या काळात मी एकटी विद्यार्थिनी असून सुद्धा मला संस्कृत घ्यायला मिळालं. त्यामुळे मी BA ला माझ्या एकटीच विद्यार्थिनी होते. पण त्या काळातही मी रत्नागिरीचे रत्नागिरीमध्ये संस्कृत वाङ्मय मंडळ म्हणून चालवलं जायचं. तिथे दर 15 दिवसांनी संस्कृत व्याख्यान ऐकायला मिळायचं. आणि आमचे त्यावेळेचे भा का नेने हे सर पुण्यातील विद्वानांना रत्नागिरीत बोलावून अनेक त्यांची व्याख्यानं घडवून आणायचे. त्यामुळे संस्कृत विषयाशी आणि संस्कृत साहित्याशी माझा परिचय माझ्या कॉलेजच्या वर्षांच्या आधीपासूनच सुरू झाला. एक दिवस असा होता की ज्या दिवशी मी मेडिकलला जायचं असं ठरत होतं आणि त्याच वेळेला त्यातल्या अडचणी लक्षात घेऊन मी पटकन वडिलांना सांगून टाकलं की नाही, मी डॉक्टर होईन, पण मी ती संस्कृत मधली डॉक्टर होईन. अरे वा. आणि BA ला म्हणजे हे केल्यानं म्हणजे प्रवेश घेतला आणि मी संस्कृत घेऊन संस्कृत मुख्य विषय इंग्लिश आणि सायकोलॉजी घेऊन मी BA झाले. नंतर मग वडिलांना मी काही कधी नोकरी वगैरे करायची इच्छा नव्हती, त्यामुळे मी रत्नागिरीलाच B.Ed केलं. तिथे हिंदी आणखीन संस्कृत विषय घेऊन B.Ed केलं. आणि आता पुढे काय, तर मी अगदी 50 दिवस पावस या ठिकाणी नोकरी केली, जस्ट त्या शाळेची गरज होती म्हणून. आणि त्याच वेळेला मला MA साठी स्कॉलरशिप मिळाली. अत्यंत अनपेक्षितपणे भारतातल्या 2 स्कॉलरशिप मधली स्कॉलरशिप मिळाली आणि माझं रत्नागिरीतलं वास्तव्यच संपुष्टात आलं. मी एकदम पुण्यात आले. ओके. आणि संस्कृतच्या अभ्यासाला म्हणजे आता तर महासागरात आल्यासारखं झालं. आणि तरी सुद्धा एक पक्क लक्षात राहिलं की रत्नागिरीतली वडिलांची जी विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेशी इथली फार कमी लोक पोचू शकतात असं लक्षात आलं. हे सांगायचं मला जरा हे वाटतं. पण सुदैवाने मला चांगले चांगले शिक्षक मिळाले. व्याकरणातले तज्ज्ञ SD जोशी, डॉक्टर पळसुले हे तर माझे गबा पळसुले हे तर माझे गुरु, मार्गदर्शक, हितचिंतक या सगळ्याच भूमिका त्यांच्या बाबतीत त्यांनी पार पाडल्या. आणि माझं इथे MA झालं. एकदा या प्रांतात आलेला माणूस PhD झाल्याशिवाय राहतच नाही, अशी गोष्ट असते. जर तुम्ही बरे असाल, पुढे जात असाल तर त्यामुळे लगेचच PhD झाले. आणि एक वेगळी भाषा म्हणून 2 पेपर घ्यायला लागायचे म्हणून मी अर्धमागधीही शिकले. अर्धमागधी आता मला किती येतं असं म्हणाल तर थोडं येतं, पण तरी येतं. आणखीन संस्कृतच्या माणसांना तुम्हाला मध्ये मध्ये काही विचारायचं असलं तर हे करा, पण आम्हाला जी एक घडवण्याची जी गोष्ट होती त्या ह्याच्यात आमचे आर्यन दांडेकर, माझे पळसुले सर या सगळ्यांना जर्मन येत होतं.
आणि जर्मन लोकांनी संस्कृतचा वेदांचा खूप अभ्यास केलेला आहे. तेव्हा हम्म, तुम्हाला जर्मन आलं पाहिजे, त्यांची मतं समजून घेता आली पाहिजेत. म्हणून जो हम्म. जो संस्कृत MA PhD करत असेल त्यांनी जर्मन करावं असा आमच्या म्हणजे 70च्या काळातला 1970 मध्ये माझं MA इथलं सुरू झालं. त्या काळातला प्रघातच होता. त्यामुळे मी जर्मन शिकले तिथेच. डिप्लोमा पर्यंत गेले. माझी म्हणजे जर्मन कळण्याइतकं पात्रता आल्यानंतर मी त्यातून बाहेर पडले. तर जर्मन शिकणे ही आम्हाला एक घालून दिलेली पद्धत होती की तुम्ही जर्मन शिकायचं. नंतरच्या बरं. काळात 1-2 वेळेला काही आर्टिकल्स मी इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये करू शकले जर्मनची. इतपत जर्मन यायला लागलं होतं. अरे वा. हा. थोडाफार उपयोग त्याचा झाला आणि आजही कोणीतरी मी जर्मन शिकतो असं म्हटल्यानंतर इतिहास काळात मी जर्मन शिकले होते असं म्हणण्याइतकं जर्मन येते. नंतर मी अगदीच लहान असताना म्हणजे FY SY ला असतानाच मी पंडितची परीक्षा पास झाली. आजूबाजूला काही मुसलमान मित्रमंडळी होती. त्यांच्या बरं. बरोबर हिंदी बोलायला आवडायचं. त्यामुळे हा. माझा हिंदीचा लहेजा हा हिंदी इतका आहे असं म्हणणारी लोक कधी कधी भेटतात. हिंदी आवडीने शिकले पण लहान वयात शिकले. त्यामुळे म्हणजे थोडासा परिणाम परीक्षेच्या मार्कांवर झाला पण हिंदी आवडत राहिली कायम. किंवा कुठेही कुठल्या मध्ये गेलं तर हिंदी अगदी सहजपणे बोलली जाते. आणि इटालियनचा पण तुम्ही सर्टिफिकेट कोर्स केला ना? तर त्याला असे एक कारण झालं की डेक्कन कॉलेज हे आपल्या प्रेमाचा विषय. तिथे काहीतरी नव्याने सुरू करतायत म्हटल्यानंतर मी माझं आणि नवऱ्याचं पहिल्यात पहिलं नाव घातलं. कारण संख्या अभावी इथली काही गोष्ट कमी राहू नये. आता त्याला वर्ष झाली 30-32. तेव्हा इयो सोनो इटालियानो एवढं म्हणण्या इतकंच इटालियन आठवतं. पण तरी असं झालं मध्ये एकदा की काहीतरी एक इटालियन कंपनीचं पत्र होतं आणि मला इटालियन येतं असं कोणीतरी गृहीत धरलं आणि मला ते ट्रान्सलेट करायला सांगितलं आणि आय कुड डू इट विथ ग्रेट एफर्ट बट आय कुड डू इट. म्हणजे ते तसं थोडंसं जिवंत राहिलं. आणि संस्कृत बद्दल म्हणाल तर घरात विद्या होती पण माझे वडील अत्यंत व्यस्त जीवनक्रमातून आमच्यावर फार कॉन्सन्ट्रेट नाही करू शकले. म्हणजे महत्वाकांक्षा वगैरे जी एक बालपणात हे दिलेली असते ते उदाहरणाने शिका या स्वरूपात जे करायचं ते तुम्ही करा पण घरातली कामं सांभाळून करा. म्हणजे आजकाल विद्यार्थ्यांना जी एक फ्रीडम दिली जाते की वाटेल ते करा पण अभ्यास करा. नो नो नॉट दॅट वे. त्यामुळे आमच्या अभ्यासाचं आणखीन बालपणी खूप वाचलंय वगैरे असं जे काय म्हणतात ना त्या बाबतीत मी बरीच कोरडी आहे म्हटलं तरी चालेल. म्हणजे खूप कमी वाचायला मिळालं किंवा ज्याला उपासमार म्हणावी ना तशी वाचनाच्या बाबतीत झालेली आहे. पण ती गोष्ट थोडीशी चिंतनानी आणि आजूबाजूच्या जीवनाचा मागोवा घेत राहिल्याने ती थोडीशी उंची भरून निघते. चिंतन मनन माणसं वाचणे, माणसं भरपूर आपल्या आजूबाजूला असणे आणि आपण काहीतरी कॉन्शियसली ऐकत जरी राहिलो तरी भाषा समृद्ध राहते. MA झाल्यानंतर PhD तर इथेच झाले मी आणि त्या काळामध्ये असं एक होतं की बाहेरून कोणीतरी म्हणावं की आम्हाला याचा अनुवाद करून द्या की तो जमेल तितका लवकर करून देणे. आणि आतापेक्षा सुद्धा त्या काळात सकाळ नाट्य वाचन स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यांना शाळांमधून अशी डिमांड यायची की तुम्ही हे करून द्या. आणि डिमांड आली की ते करून द्यायचं. आणि त्यावेळेला आता मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की डॉक्टर पळसुले हे माझे हितचिंतक होते. त्यामुळे माझ्या हातून काही चुकीचं जाऊ नये म्हणून ते खूप प्रयत्न करायचे. आणखी मी त्यांना लिहिलेली प्रत्येक ओळ त्यांना दाखवून मी पुढे जायची. मग ते त्याच्यातल्या चुका किंवा अरे हे अशा चुका कशा होऊन चालतील वगैरे असं सगळं होऊन ते उत्तम होऊनच पुढे जायचं. जाता जाता सांगितलं पाहिजे मी पुण्यात आल्या उज्जैनला आजही वादविवाद स्पर्धा होतात. तर त्या वादविवाद स्पर्धेला जाण्याची संधी मला आल्यानंतर केवळ 6 महिन्यात मिळाली. आणि त्या संधीचं डॉक्टर धडफळे यांच्या मदतीने झालं. मला गोल्ड मेडल मिळालं त्यावेळेला. आणि ही रत्नागिरीकडून आलेली साधीशी मुलगी काहीतरी वेगळं करते असा एक गुरुजनांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला. मार्क हे कायम उद्दिष्ट नव्हतंच. त्यामुळे मी अभ्यासाबरोबर इतरही गोष्टी करत होते. त्यातली एक त्यावेळेला महत्वाची खूप वाटलेली गोष्ट म्हणजे मी फोटोग्राफी शिकले. गेली 50 वर्ष मी फोटोग्राफर आहे.
येस. आणि बर जिथे जे बर जे संस्कृत संदर्भातली संधी मिळेल ती घ्यायची या स्वरूपात मी पाठशाळा पद्धतीने काही थोडं शिक्षण केलं. आमचे एक अंध गुरुजी होते नारायण शास्त्री दीक्षित म्हणून, त्यांच्याकडे बर काही जाऊन शिकले. मिळेल तेवढं घ्यायचं. टीमविषयी थोडा संबंध ठेवला होता. आणि आज म्हणाल तर पुण्यातल्या जेवढ्या काही संस्कृतच्या संस्था आहेत, मग भांडारकर आहे, इकडे वैदिक संशोधन मंडळ आहे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे, या सगळ्या संस्थांची अत्यंत चांगले संबंध आहेत. त्या संस्थांमध्ये जेव्हा काही चांगला कार्यक्रम होतो किंवा काही कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आपण काही इन्स्ट्रुमेंट होणं, हे सगळं या त्या प्रकारांनी चालू असतं. पीएचडी नंतर पुढे काय असा प्रश्न असतोच प्रत्येकाच्या मनात. तर पीएचडी होता होताच, हा वैयक्तिक आहे पण तरी होता होताच माझं लग्न झालं होतं. आणि नंतर असं माहिती होतं की आपल्याला नोकरी तर करायचीच आहे, पण मधल्या काळात मला एक सिनियर फेलोशिप मिळाली आणि मी काही काळ सिनियर फेलो म्हणून अधिक रिसर्चचं काम केलं. आता इथे हे पण सांगायला पाहिजे की पीएचडीचा विषय तुम्हाला असा फार पुढच्या आयुष्याला उपयोगी ठरेल असा मिळणं ही एक छान गोष्ट असते. संस्कृत ग्रामर मधली पीएचडी आहे, परंतु तो ग्रामरचा विषय अर्थ, शब्दांचा अर्थ म्हणजे सेमॅन्टिक्स या संदर्भातलाही होता. गणरत्न महोदय माझ्या पुस्तकाचं नाव. त्याच्यामध्ये गण असतात, संस्कृत ग्रुप असतात. त्या ग्रुपचं प्रत्येक शब्द घेऊन त्याच्यावर काही भाष्य करून असा तो ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये शब्दांच्या अर्थाचा विचार केलेला आहे. म्हणजे च शब्द घेतला तरी त्याला 5-10 अर्थ असू शकतात, हे मला त्याच वेळेला कळलं होतं. त्यामुळे कोशात काम करताना मला त्याचा खूप उपयोग झाला. मी कोशात काम केलं म्हणजे काय केलं, तर तिथे संपादक म्हणून मी लागल्या दिवसापासून तोपर्यंत तुम्हाला हे पण सांगितलं पाहिजे, तुम्हाला ते तितका हा दीर्घपणा पाहिजे की नाही माहिती नाही, पण 1942 पासून या कोशाच्या कामाला सुरुवात झालेली होती. मुळात ही सामुग्री तयार करणं या स्वरूपात. तर त्या सामग्रीतून प्रत्यक्ष एंट्रीज म्हणजे तो शब्द लिहिणे, त्याचा अर्थ लिहिणे, अशी शब्द प्रक्रिया ज्या वेळेला सुरू झालेली होती, त्यावेळेला मी 2 वर्षानंतर 78 साली डिक्शनरीमध्ये प्रवेश केला. आणि त्यावेळेला आमच्या इथे अगदी एक दिग्गज लोक होती. डॉक्टर घाटगे होते, अनेक शास्त्री होते, अनेक शास्त्र आणि नव्या प्रकारे शिक्षण घेतलेले असे अनेक लोक होते. अशा लोकांबरोबर काम करायचं भाग्य मिळालं. आणि आमच्या डिक्शनरीचं वैशिष्ट्यही सांगितलं पाहिजे. संस्कृत म्हणजे केवळ ऋग्वेद, उपनिषद, कालिदास नव्हे, 62 ज्ञानशाखांमधल्या पुस्तकांचं, प्रातिनिधिक पुस्तकांचं तिथे संग्रहालय होतं. त्यामुळे कुठलाही शब्द हा अकारादी क्रमाने ऋग्वेदात असू शकतो आणि 19व्या शतकातल्या एखाद्या ठिकाणी असू शकतो. या सगळ्या एका दिलेल्या शब्दाचे अर्थ, त्याचे न्यूआन्सेस, त्याच्या अर्थ छटान टिपणं हे आमचं काम होतं. आणि ते संदर्भासह लिहिलं जाणं, म्हणजे त्यातली तांत्रिकताही अचूक पाहिजे, शब्दाच्या अर्थापर्यंत जाणंही अचूक पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला संस्कृतच्या विस्ताराची कल्पना येते. आणि आपण कुठे एखाद्या विषयातलं ग्रामर मधलं पीएचडी केलं म्हणजे हा एवढा सगळा विस्तार हा तुमच्यापेक्षा फारच मोठा आहे याची जाणीव तिथे होते, ती होत राहिली. आणि या 62 ज्ञानशाखांपैकी अनेक विषयांमध्ये अरे हे काहीतरी नवीन आहे, याच्यावर आपण पेपर लिहिला पाहिजे, याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे, अशा स्वरूपाचे निबंध. आणि रिसर्च पेपरमध्ये बऱ्याच वेळा इनोव्हेशन काही नसतं, डिस्कव्हरी असते. जे असतं ते लोकांसमोर मांडणं असं असतं. तर त्या स्वरूपाचं काम हे मला करायला मिळालं, केलं. आणि साधारणपणे 2-2 वर्षांनी अखिल भारतीय प्राच्य विद्या परिषदेची अधिवेशनं होत असतात. तर मी कधी संसार आणखीन मला कसं जायला जमणार असं फार मानलं नाही. बऱ्याच अधिवेशनांना मी त्या जायचे आणि त्यामुळे आपली क्षितिजे विस्तारतात, बाहेर काय चाललंय याची एक जाणीव होते. आणि त्या जाणीवेतूनच असं ठरलं की आपल्याला केवळ म्हणजे कुठलीही भाषा येणे म्हणजे 4-5 प्रकारांनी ती भाषा आपल्याला कळणे. आधी वाचल्याबरोबर कळणे, त्या भाषेचा अनुवाद सहज करता येणे, त्या भाषेत बोलता येणे, त्या भाषेत लिहिता येणे आणि संभाषण करता येणे. या 5ही कौशल्यांमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो, विशेषतः संस्कृतची लोक, याची जाणीव झाली. कुठलीही फॉरेन लँग्वेज तुम्ही शिकायला घेतली तर तुम्हाला 4-8 दिवसात ते सांगतात, नाऊ स्पीक इन धिस लँग्वेज ओनली. तुम्ही दुसऱ्या भाषेत बोललात तर तुम्हाला फाईन होईल,
असं जर्मनच्या हो. वर्गात आमच्या बाई म्हणायच्या, इटालियनच्या वर्गातल्या बाई म्हणायच्या, गेस व्हॉट आय एम सेईंग. अरे गेस काय, इथे शब्दांचा काही पत्ता नाही, पण तरी सुद्धा त्या म्हणायच्या की मी हो. आत्ताच्या सिच्युएशन वर बोलते, मग इट्स रेनिंग असं काहीतरी कळायचं समथिंग. हा. पण जर हे इतर भाषांना लागू आहे तर संस्कृतला का हो. लागू नाही? हो. त्यामुळे मी अत्यंत मनापासून स्वतःहून मी संस्कृत बोलू शकलं पाहिजे. हो. पुण्यामध्ये गेली 90 वर्ष जवळजवळ चालू असलेली एक गिरवाण वर्गिनी म्हणून संस्था आहे. दर बर. 15 दिवसांनी 4 वाजता एकांतरी ते रविवार सर म्हणजे एक सोडून एक रविवार काही एव्हरीथिंग इज सेट त्या दिवशी 4 ओके. वाजता हजर राहायचं. हा कार्यक्रम गेली जवळजवळ 40 वर्ष मी करते आणि त्याच्यात कधी 5 लोक 7 लोक आम्हाला एकदम उत्सव वाटतो की अरे वा आज 7 लोक आली. इतकी अपॅथी आहे या विषयाबद्दल, बोलता आलं पाहिजे याबद्दलचं कुणाला काही प्रेम नाही. मग डॉक्टर पळसलेंच्याच हाताखाली मी आता तुम्हाला सांगितलं की मी अनुवादाचं काही कार्य केलं, त्यातली काही अशी नाव घेण्यासारखी कामं हातून झाली. हो. विद्याधर पुंडलिकांचं चक्र म्हणून एक एकांकिका होती, ती मला आवडली. ती मी आपल्या इच्छेने ट्रान्सलेट केली, कुणी मागितली म्हणून नाही. ती माझ्या बर. सरांना दाखवली, ती म्हणले अरे तू छान लिहायला लागलीस, खूप मोठं शाबासकी वाटली. ते ओके. आहे. नंतर शिरवाडकरांचं कुसुमाग्रजांचं कौंतेय म्हणून नाटक आहे, त्याचं ॲब्रिज फॉर्म मध्ये संस्कृतमध्ये करून दिलं. नंतर कात्यायनी म्हणून एक एकांकिका होती, असे बरेच आहेत. पण त्या सगळ्यांचे अनुवाद करत गेले. सुवर्णतुलाचा पहिला अंक सुद्धा आम्ही अनुवाद केला आणि राज्य नाट्य स्पर्धा अजून कुठे ते सतत प्रयोग त्यांचे होत राहिले आणि गाजत राहिले. एकेकाळी असंच आता म्हटलं पाहिजे, आपला रेडिओ म्हणजे प्रसार भारती संस्कृत नाटक लिहिण्याची, संस्कृतच असं नाही सगळ्या भाषांमधली नाटकांच्या संहिता लिहून घेऊन त्यांचे स्पर्धा घेत असे. तर एकेकाळी म्हणजे 95-96 साली मला माझे वडील कायमच आदर्श वाटत आलेले आहेत, अनेक बाबतीत आदर्श. तर त्यांच्यावर मी एक एकांकिका लिहिली, आर्यादर्शियम म्हणून. तर त्या एकांकिकेला त्या काळचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं, राष्ट्रपती पारितोषिक असं त्याला म्हणता येईल. नंतर मगाशी मी तुम्हाला उज्जैनचा उल्लेख केला आणि त्याच्यात ते गोल्ड मेडल मिळालं म्हणून सांगितलं. या सगळ्यामध्ये माझे सर हा कुठेतरी एक महत्वाचा मुद्दा राहिला. मी ही जेव्हा पुढे मागे जाऊन सांगते तुम्हाला, पुढे पुढे हे करता येईल. भ्रातृकलम म्हणजे भाऊबंकी या नाटकाचं सरांचं भाषांतर प्रसिद्ध होतं आणि त्याच्यामध्ये कोकणस्थ बाई आणि देशस्थ बाई यांचं भांडण होतं. तर ते मी पुण्यात आल्या आल्या संस्कृत मधलं नाटक आणि उत्साह तर चिकार, त्यामुळे ते जे काही प्रेझेंट केलं त्यावेळेला कुणी कुणावर पक्षपाताचा आरोप वगैरे करत नसे. अरिंद दांडेकर हे त्यावेळेस मोठं प्रस्थ होतं, त्यांनी असं बोट टाकून या मुलीला आपण उज्जैनला पाठवणार, ओके. ते सरांचा हा होता. नंतर आर्यादर्शियम लिहिलं तेव्हाही सरांना मी ते दाखवलं, कारण लिहिलेली प्रत्येक गोष्ट त्यांना दाखवायचीच. ते म्हणलं आता करायला लागलेस तू, पाठवा स्पर्धेला, काही हरकत नाही. आणि अगदी आवर्जून उल्लेख केला पाहिजे, माझ्या त्या नाटकाच्या वेळेला खूप घाई गर्दी आणि उषप्रभा पागे त्यावेळेला पुण्याच्या केंद्राधिकारी होत्या. तर त्यांनी पाहिलं की नाटक तर आलंय, पण या बाईंनी सगळ्या ज्या काही ऑफिशियल गोष्टी पार पाडायला हव्यात त्या केलेल्याच नाहीयेत. त्या म्हणल्या दुसरं कोणाचंही नाटक असतं तर मी हे कौतुक केलं नसतं, ये आणि आता हे सगळं पूर्ण करून जा. मग पूर्ण करून गेले आणि मला त्याला प्राइजच मिळालं. आणखीन असं काहीतरी हातून घडत असणे असं होत राहिलं. पीएचडी झाली, मग मी डेक्कन कॉलेजला सर्व्हिसला लागले. तिथे आता म्हटलं असं सतत म्हणजे अजून एक मोठी घटना कायम मी पुण्यात आल्यास घडत राहिली, ती म्हणजे संस्कृत दिनाचा समारोह. संस्कृत दिन हा आषाढ पौर्णिमेला, गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला आणि श्रावण पौर्णिमेला, म्हणजे एका महिन्याच्या याच्यात 2 उत्सव येतात. पण त्यातला श्रावण पौर्णिमा हा जुन्या काळापासून श्रावणीचा दिवस वगैरे असतो ना, तर तसा तो संस्कृत दिन म्हणून साजरा व्हायला लागला होता 69 सालापासून वगैरे. तर त्या समारोहात मी भाग घेतला नाही अशी 2-4 वर्ष असतील. मग नाहीतर प्रत्येक वर्षी त्या समारोहात काही ना काही प्रकारांनी भाग घ्यायचाच. कधी कुणाला तयार करायचं, कधी आपण त्याच्यात काही सादर करायचं, अशा स्वरूपात होत राहिलं काम. आणि त्या वेळेला म्हणजे आता जे काही संस्कृतच्या इथे ऍक्टिव्हिटीज चालतात पुण्यामध्ये, एसपी कॉलेजमध्ये चर्चासत्र होतं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये नाटकांच्या स्पर्धा होतात. मग कधी तिथे नाटक लिहून देणे, कधी परीक्षक आणि श्रोता तर कायमच, अशा स्वरूपात जात राहिले.
इकडे चर्चासत्र असली तर कधी विभागाध्यक्ष, कधी अध्यक्ष, कधी श्रोता, कधी वक्ता अशा स्वरूपात कायम जात राहिले. त्यामुळे संस्कृतच्या लोकांना नाव व्हावं म्हणून नाही, पण ही धडपडून येणारी बाई म्हणून कायम माहिती होते. आणि ओके. गृहिणीपद किती मिरवायचं आणि किती त्याची ढाल करायची हे प्रत्येकाने ठरवायची गोष्ट आहे. संस्कृत क्षेत्रात बायकाच जास्त आहेत, पण म्हणून अकारण लोभानी आणि जमेल तिथे संस्कृतच्या कामात आपण हजर राहिलं पाहिजे, हा माझा कायम पिंड राहिला आणि त्यामुळे सगळीकडे जात राहिले. सर 1905 साली गेले डॉक्टर पळसुले, आणि त्याच्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ म्हणून काय करावं तो मला एक, म्हणजे जरी कितीही माणूस म्हातारा होऊन गेला तरी सुद्धा एक शॉक असतो की अरे ही इज नो मोर. तर त्यांच्या स्मरणार्थ काय करावं असं जेव्हा पहिल्यांदा मनात आलं, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की संस्कृत लोक लिहित नाहीत ना, तर लोकांना लिहितं करूया. त्यातल्या त्यात कथा हा त्या मानाने वाङ्मय प्रकार सोपा, म्हणून तुम्ही कथा लिहा. आम्हाला कथा तंत्र माहिती नाही, म्हटलं लिहाल त्याला आपण तंत्र म्हणू. तंत्राचं काही फार बाऊ करू नका, तुम्ही संस्कृत मध्ये लिहा फक्त. मग काहींनी थोडं अनुवाद केले, काही हे झालं, पण लोकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आणि साधारण 60 कथांचा संग्रह पहिला तयार केला. आणि प्रत्येक बाबतीत फार कुणाला विचारायचं नाही असं नाही, पण लोक येतील न येतील आपण एक सूत्र ठरवायचं आणि त्या दिशेने जायचं. तर त्या ग्रंथाचं नाव ठरलं समर्पणम. पहिल्या दिवशी तर आपल्याला कळत नाही की आपण पुढे किती जाऊ असं. मग दुसऱ्या वर्षी का नको, बरं मग गेल्या वर्षी सारखं करूया. पहिल्या वर्षीच्या ग्रंथात भरपूर चुका राहिल्या, कारण फार काही प्रकाशनाचा अनुभवच नव्हता. त्यामुळे आपण एकदा करेक्शन करून दिल्या प्रूफच्या की त्या होणारच असा विश्वास. महान चुका सुद्धा राहिल्या ग्रंथात, पण झालं हे निश्चित. मग दुसऱ्या वर्षी पुन्हा कथाच घेतल्या, आणखीन त्यांचाही असा संग्रह तयार झाला. तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी असं होत होत. कोणीतरी म्हणालं मग आमच्या कविता काय करायच्या, आम्ही म्हटलं द्या ना, आपण सगळं छापू, विविध प्रकारचे ललित लेख, अजून काही. आणि 17 वर्ष हा उपक्रम चालू राहिला. त्याच्यात एखादा अंक हास्यावर काढला, एखादा केवळ अनुवादांचाच काढला. अनुवादांचा जेव्हा संग्रह काढला त्यावेळेला एक बंधुता म्हणून तत्व असतं, जे बोललं जात आहे तेच सांगितलं जात आहे, तीच क्रिया होते वगैरे, असे एक ते तत्व असतं. तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब म्हणजे अनुवादच आहे ना गोष्टीचा. तर प्रतिबिंब असलेलं त्याच्यामध्ये एक छायाचित्र मी मुखपृष्ठाला दिलं होतं. आणि मी मगाशी फोटोग्राफीचा उल्लेख केला. फुलं फारच आवडतात आणि फार मोठा विचार करायला लागत नाही, छानशी फुलं मुखपृष्ठाला घातली, काम संपलं. अशी अनेक मुखपृष्ठ त्यांनी सजली. आता जे लेटेस्ट निघालं 22 सालचं, त्याला प्रवास असा विषय दिला होता. आणि मग प्रवास वर्णन भारतातली आली तशी बाहेरची आली. आणि स्वातंत्र्याचं 75वं वर्ष चालू आहे असं म्हणून भारत केंद्रस्थानी दिसेल अशा प्रकाराने आणि मागे सगळं जग, असं ते मुखपृष्ठ तयार केलं. आणि याही वर्षी जवळजवळ 60-70 लेख या संदर्भातले आले. त्याच्या आधीच्या एका वर्षी डॉक्टर पळसुलेंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. मी म्हटलं यावेळेला आपल्याला 100 लोकांनी तरी लेख दिले पाहिजेत. मग 100च्या ऐवजी 125 जवळजवळ लेख झाले आणि चांगलं 305 पानी पुस्तक तयार झालं. या पुस्तकाला लागणारं म्हणजे एडिटिंग, नंतर त्याचं प्रकाशन, हा सगळा व्याप आपल्या मनाचा होता आणि तो अत्यंत आनंदाने केला. कारण समर्पणासाठी कुणाकडेही काही मागायचं नाही असं एक पक्क ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे होत राहिलेलं आहे. आणि हा सगळा जो व्याप आहे ना, तो स्वांतच सुखाय तर आहेच, पण त्याच्यामध्ये गुरुस्मरण आहे. महाराष्ट्रातली संस्कृतची स्थिती सुधारावी हाही एक उद्देश आहे. आणि हे सगळं करताना होणारी काय म्हणू आपण बौद्धिक कसरत ही सुद्धा खूप महत्वाची आहे. तुम्ही पहिल्या वर्षीपासून आत्ताच्या वर्षापर्यंत आपल्यातलीच प्रगती बघू शकाल. आणि ती दिसते म्हणजे, किंवा एक सहजपणा येतो. कुठलाही अनुवाद कोणी करून मागितला, एखादी गोष्ट कळली आहे म्हणताना ती अनुवादातून जर तुम्ही सांगू शकलात तर ती तुम्हाला 100% कळली. तर ते उलट सुलट म्हणजे मराठीचा संस्कृत किंवा संस्कृतचा मराठी अनुवाद हा एक म्हणजे पिंडाचा भाग बनून गेला. किंवा आतापर्यंत मी न बोललेली म्हटलं तर गोष्ट अशी की आपण लोकांसाठी काय करणार, तर गीता लोकांना आली पाहिजे ना, मग आपण ती जमेल तेव्हा जमेल तशी जमेल त्याला शिकवू, असं एक थ्रू आउट चालू राहिलं. नंतर मी डिक्शनरीमध्ये काम करत असल्यामुळे तिथे प्रत्यक्ष शिकवण्याचा फारसा अनुभव नव्हता.
म्हणजे मिळतच नव्हतं. हं. जे नोकरी म्हणून स्वीकारली त्याची सगळी बंधनं किंवा त्यातल्या प्लस हो. मायनस असतंच. पण तिथे आर्किओलॉजीची लोक यायची आणि त्यांना वाटायचं की आपल्याला संस्कृत आलं पाहिजे, कारण हा. शिलालेख वगैरे सगळे संस्कृत मध्ये असतात ना. हो. तर मी आर्किओलॉजीच्या अनेक लोकांना थोडंफार तरी संस्कृत शिकवलं. आणि येणारा काय इच्छेने येतो, येणारा किती वेळ येतो याच्यावर आपलं अवलंबून असतं. हा. पण त्यामुळे असं झालं की अगदी 7वी-8वीच्या किंवा त्याहून लहान मुलांपासून MA लोकांपर्यंत PhDच्या मुलांसाठी सुद्धा ज्यांना काही मार्गदर्शन किंवा आम्हाला याचा उत्तर कळत नाहीये, हा करून द्या, असं सगळ्या विद्यार्थी लोकांशी आपला संबंध राहिला कायम. हा. नंतर अजून एक असतं की संस्कृतची आम्हाला ही शंका आहे ती आम्ही तुम्हाला विचारतोय, आम्हाला जरा उत्तर द्याल का, शोधून द्याल हा. का. मी म्हटलं मी सर्वज्ञ नाही, प्रयत्न करेन. आणि हो. मग त्यांच्यापेक्षा निदान आपल्याला फील्ड तर माहिती असतं ना. तर त्यामुळे कोणाच्याही कसल्याही शंका हा. या सहजी सोडवून देणे या स्वरूपाचं काम पण अनेक वर्ष जाता येताना असं म्हणायला हरकत नाही असं करत राहिले. हा. त्यामुळे आत्ता आत्ता अगदी माझ्या मगाशी मी जर्मनचा उल्लेख केला, जर्मन शिकता शिकता मला एक छान मैत्रीण मिळाली आणि तिच्या ओके. आयुष्यातल्या कष्टाच्या काळात तिला गीतेने अत्यंत दुःखाच्या काळात तिला गीतेने साथ दिली. मग ओके. तिचं एक हम्म. गीतेवरचं पुस्तक होतं ते तिच्या अगदी अंतिम काळात मी तयार करून दिलं. म्हणजे पुस्तकं हो. लिहिणे एवढंच नाही तर पुस्तकं लिहिणाऱ्यांना मदत करणे या स्वरूपाचं हम्म. काम पण मी संस्कृतच्या संदर्भातलं अनेक वेळा करत राहिले. वा. नंतर तुम्ही मला प्रश्नच नाही विचारतात, मी असं मोनोलॉग सारखं होतंय असं वाटतंय. काही हरकत नाही, खूप छान ओघवतं बोलताय, त्यामुळे खूप छान वाटतंय. तर प्रत्येकाचे काहीतरी असे थोडे वीक पॉइंट्स म्हणा किंवा आंतरिक इच्छा असतात. आमच्या हम्म. रत्नागिरीच्या घरात कुठेही बाग वगैरे नव्हती. आमची बर. पैतृक जमीन वगैरे जी काय आहे तिच्यात काही आम्ही बाग वगैरे असं नाही. पण हा. तर त्या ह्याच्यात पुणे विद्यापीठात आल्यानंतर तिथे एक छान गव्हर्नमेंट नर्सरी होती. विद्यापीठ हम्म. तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी पाहिलेलं, मी तिथे 7 हो. वर्ष राहिले. अत्यंत हम्म. संपन्न सुंदर परिसर. तर त्या ह्याच्यामध्ये मला फुलांची विशेष आवड निर्माण झाली. म्हणजे लोकांनी जाता येताना फुलकुमारी म्हणा, मग इतकी ती आवड होती की 2 फुलं येणाऱ्या जाणाऱ्याला फुलं देणे, त्यांचा सत्कार करणे. आणि अगदी जाता जाता सांगते, इंदिराजी आमच्या इथे म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी 74 साली आल्या होत्या, त्यांना डॉक्टरेट दिली गेली हम्म. सन्माननीय. त्यावेळेला त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य पण मिळालं. अरे वा. आणखीन सगळं असं हसत असत, फार मोठं मलाही मिळालंच पाहिजे असं कुठेही अट्टहासच नाही. तर त्या ह्याच्यामध्ये मग फुलांची जी आवड निर्माण झाली, फोटोग्राफी तर होतीच, लहान हो. मुलांचे, अजून माणसांचे. आणि वडील माझे फार प्रोत्साहन देणारे होते प्रत्येकाला. घरात एखादा पाहुणा आला तर ते विचारायचे, काय यंत्र आहे का जागेवर, चला आपण एक फोटो घेऊया. त्यामुळे अगदी आणि त्यावेळेला तर माझ्याकडे तो ब्लॅक अँड व्हाईट बॉक्स कॅमेरा 12 फोटो मला होता. त्याच्यानंतर बर. अनेक कॅमेरे घेतले, अनेक आले गेले. आता मोबाईलमुळे सोपं झालं की हो. कॅमेऱ्यापेक्षा, आणि फार मोठी उच्च ध्येय नाहीत कशात सुद्धा. फार मोठा हा. कॅमेरा घेऊया, कॅमेऱ्याच्या मागे लागून जाता येणार आहे का आपल्याला, आपल्याला हातात पर्समध्ये असणाराच कॅमेरा पाहिजे, हा. इतकी साधी अपेक्षा. त्या ह्याच्यात खूप वर्ष फोटोग्राफी आनंदाने केली. आणि नंतरच्या काळात वा. मला 2-3 वेळा बाहेर जायची संधी मिळाली. अमेरिकेत बर. एकदा जाता आलं, एक 50-1 दिवस अमेरिकेत होते. नॉर्वेला बर. तर मला संभाषण शिकवण्यासाठी एका मैत्रिणींनी बोलावलं. अरे केलेलं वा. कुठे वाया जात नाही. त्या बाई उटे ह्युस्किन म्हणून आल्या होत्या. त्यांना इथल्या स्त्री पौरोहित्यावर अभ्यास करायचा होता. ओके. मग त्यांना बर. जमेल तिथे तिथे मी नेलं होतं. अनेक हा. पुरोहितांची गाठ घालून दिली, अनेक कार्यक्रमांना त्यांना नेलं. आणि त्यांना काय वाटलं तर त्या म्हणाल्या की तुम्ही संभाषण शिकवायला आमच्याकडे या. म्हटलं संभाषण शिकवून येत नाही, तुम्ही आता खऱ्या अशा स्वरूपात हो. मी 10 दिवस तिथे गेले. हम्म. आणि त्या याच्यामध्ये मला प्रचंड म्हणजे तिथल्या फोटोग्राफी म्हणजे रानावानांमधून तिने भटकवलं, हा. उद्यानांमधून भटकवलं, आणि त्यातून मला प्रचंड फोटोग्राफी करायला मिळाली. अरे वा. म्हणजे 10 दिवसात मी 2800 वगैरे फोटो घेतले. आणि अरे त्यातले बाप. 2500 वगैरे असे निसर्ग सौंदर्याबद्दल होते असं म्हणायला हरकत नाही. नंतर मग अमेरिकेत गेले, तिथेही नॅशनल गार्डन मध्ये वगैरे गेले, व्हाईट हाऊसच्या जवळ असलेल्या, तिथेही फोटो घेतले खूप. आणि आता काय आहे, प्रत्येक गोष्टीला सर्वारंभास तंडुल प्रस्थमुला, एखादं उत्तम प्रदर्शन बनवायचं म्हटलं तर त्याला खूप खर्च येतो. मला एवढं काही करायचंच नव्हतं कधी. हा. त्यामुळे लहान मोठी प्रदर्शनं पण मी केली. आणि जाता येताना कुणाला फोटो भेट देणे, फुल देता आलं तर छानच, पण नाहीतर फोटो भेट देणे. त्यामुळे बागकाम, फोटोग्राफी हे सगळे आजूबाजूचे छंद आहेत.
नंतर अजून एक असं असतंय की साहित्याचा जो अभ्यास करतो त्याला इतर विषय थोडे तरी आले पाहिजेत, कळले पाहिजेत. आमच्याकडे हम्म. बाबांच्या कृपेने संगीत कानावर कायम पडत असतं. त्यांना खात्री आहे की मला रसिकता नाहीये. रसिकता ही काही अशी दाखवायची गोष्ट नाहीये. तुम्ही ऐकत असताना तन्मयता येणे, अजून काही होणे म्हणजे रसिकता. प्रत्यक्ष रसिक. मला राग ओळखायला आला की नाही काय फार महत्वाची गोष्ट नाही माझ्या दृष्टीने. हम्म. आणखीन ते ऐकतच होतो, पण मला पेंटिंगची किंवा पेंटर्सची पेंटिंग बघण्याची आवड आहे. नंतर बर. काही व्यक्तींचं ऋण बोललंच पाहिजे. डॉक्टर लीला अर्जुन वाडकर या अशा हम्म. समर्थ व्यक्तिमत्व होतं. त्यांना स्वतः नाटकात काम करत असत. नाट्यगुण माझ्याकडे थोडासा आहे. त्यांना संगीताची उत्तम जाण होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की साहित्याचा विद्यार्थी हा केवळ साहित्याचा असता कामा नये, त्याला बहुअंगित्व, बहु हम्म. विषयांमधलं ज्ञान आणि थोडी तरी तोंडओळख तरी पाहिजे. तर त्या हा. दृष्टीने चित्रकलेबद्दल मला प्रेम आहे. फोटोग्राफी आणि चित्रकला यांचं जवळचं नातं निश्चितच आहे. हो. आणि त्या सगळ्यातून म्हणजे सौंदर्यास्वाद ही एक हम्म. आयुष्याची महत्वाची गोष्ट आहे. साहित्य तरी काय हो. देतं? आनंद देतो. म्हणजे सौंदर्य आपल्याला त्यातलं मिळतं म्हणून. तसं सृष्टी सौंदर्य हम्म. नंतर दगडातलं सुद्धा सौंदर्य दिसायला पाहिजे ना. तसं फोटोग्राफीत तेही दिसतं आणि सगळ्यातून नुसतं सौंदर्य असं नाही, त्या सौंदर्यातून एक चांगल्या गोष्टींची पूजा सुद्धा आहे. हो. ती नक्कीच. देवपूजा इतकीच महत्वाची आहे. मध्ये तुम्ही बरोबर. एक प्रश्न लिहिला होता की तुम्ही संस्कृत सुभाषित वगैरे लिहिता. हो, हो, भरपूर हो. ते लिहायची. मला विचारायचं होतं, की आधुनिक सुभाषितं तुम्ही लिहिली आहेत. मॉडर्न हो, काळाला योग्य येस, म्हणजे येस. रिलेट होतील अशी, तर ती प्रकाशित झाली आहेत का आणि आम्हाला कुठे वाचायला नाही, मी मिळतील? प्रकाशित केलीच नाही ती. कारण माझ्यातलं मी काही प्रकाशित करायचं असा फार हां. मनाशी विचारच नव्हता आणि नाही. आणि बरं. कोणीतरी म्हणाले तुमचे अहो प्रकाशक आहेत ते करतील वगैरे. म्हटलं नाही नाही, आपल्यासाठी करायला अजून भरपूर हे आहे. त्याच्या अगदीच सगळं करूया असं. आणि तेवढंच हो. नाही तर मी कायम विचार माझे सगळे कवितेच्या माध्यमातून मांडत आले. अरे वाह! त्यामुळे बरं. काही चांगलं दिसलं तर त्याचा अनुवाद करणे हा सुद्धा एक मनाशी हे आहे. त्यामुळे हां. नवीन सुभाषितं तर लिहिली, पण काही हं. असं दीर्घ काव्य म्हणावीत असं सुद्धा त्यातली काही झालेली आहेत. आणि बरं, त्याच्यामध्ये बरं. तस्याच चर्याय नौ भवेत अशी एका पालुपद असलेली एक कविता मी एक 20 एक कडव्यांची लिहिली होती. हो, त्याच्यामध्ये हो. आधुनिक स्त्री ही हं. कशी घरात आणि बाहेर, विदेशात आणि इथे, अभ्यासात आणि स्वयंपाकघरात कशी हं. बेमालूनपणे काम करते आणि जणू हो. अष्टभुजा देवीसारखी असते, असं मी त्याच्यामध्ये मांडलेलं होतं. त्या क्षणी माझ्या वाह! समोर सरोजा भाटे होत्या. पण हेच हं. वर्णन कमी जास्त प्रमाणात बऱ्याच बायकांना लागू पडतं, की त्या खरोखरच ग्रेट आहेत. आणखीन जे हां. जे काही चांगलं घडत असतं तिथे हजर राहावं, त्याला पुरेशी हं. दाद द्यावी असं मला कायम वाटतं. आता आपण स्वयंपाकघराचा उल्लेख केला. हो. खाणे आणि खाऊ घालणे याच्यात मला खाऊ हं. घालणे जास्त आवडतं. आणि म्हणजे काय भयंकर उत्तम करता येतं का असं नाही म्हणता यायचं, पण हं. धडपडून काहीतरी करत राहणे. किंवा आता आपण खरंच आहे. समारंभांचा उल्लेख केला नाही बहुतेक, पण दर हं. समर्पणम हे प्रकाशन करूनच, कारण जे काय 50-60 लेखक आहेत हो. त्यांच्या घरी आपण जाऊ नाही शकणार. हो. त्यापेक्षा हो. सगळ्यांना बोलवा आणि तो हां. समारंभ करा. अशी एक हो. मोठी पद्धत मी कायम घालून बरं. घेतली आणि त्याच्यामुळे हं. अनेक समारंभ आपल्या हातून हां. पार पडले. हो, तुम्हाला हो. अजून एका गोष्टीचा उल्लेख केलाच हं, पाहिजे. हं. तो हां. म्हणजे तुम्ही मला प्रश्नांमध्ये दिलं होतं की सुधा मूर्तींच्या पुस्तकाचा अनुभव कसा हो, होता. हो. बरोबर. हां. सुधा मूर्तींच्या पुस्तकाबद्दल माझे एक परम मित्र प्रकाश जोशी म्हणून होते, आता ते नाहीयेत. त्यांची हं, मुलगी हं. मला असं बसमधून जाता जाता म्हणाली की सुधा मूर्ती म्हणतात हां. की अनेक भाषांमध्ये माझ्या पुस्तकांचे अनुवाद झाले, पण हां. संस्कृतमध्ये मात्र झाला नाही. हं. तो हं. धागा पकडून मी वाईज अँड अदरवाईज हातात घेतलं. त्याच्यावर 51 प्रकरणं होती. मी हं. आमच्यातल्या सगळ्यांना त्याचे 2-2 अडीच पानी झेरॉक्स नेऊन दिले आणि म्हटलं याचा हो. अनुवाद मला 8 दिवसात करून द्या. 2 पानं म्हणजे 8 हां. दिवस काही हरकत नाही. हो. असंख्य जणांनी आपल्याला हे जमत नाहीये न सांगता आम्हाला वेळ नाही म्हणून महिन्यात 2 महिने सांगितलं. तो कागदच हरवला. बरं म्हटलं असू दे. मग हां. नवीन टीम मिळाली. मग ती जशी काय जमेल तसं करून द्या तुम्ही, मग मी बघते. असं हां. म्हणून त्याच्यावर भरपूर संपादकीय संस्कार करून आणि तरी बरं. बाईंच्या सन्मानार्थ आपण हे करतोय, तेव्हा त्या हो. पुस्तकाला एक विशिष्ट स्टँडर्ड आलं पाहिजे म्हणून हो. डॉक्टर खरवंडीकर माझ्या सरांचे हां. ते विद्यार्थी, त्यामुळे गुरुबंधू.
त्यांना मी हो. हक्काने सांगितलं. आणि संस्कृत फील्डमध्ये एक वैशिष्ट्य आहे, नवा काळ जरा हं. सोडून द्या, पण कोणीही विना मोबदला तुम्हाला किती मदत करायला तयार असतं. हो. हं. तर आमची त्या काळातली सर्कस अशी होती की मी इथे लिहायचं, डीटीपी करायचं, ते त्यांच्याकडे पाठवायचं, ते छान बर. चितारून रांगोळी काढून हा शब्द असा नको, याचं विभक्ती बदलली, हे वाक्य असं नको, असं हं. सगळं करून पाठवायचंय. मग पुन्हा ते हां. डीटीपी मधलं सगळं करून घ्यायचं, फायनल हां. करायचं, आणि असं करत करत ते 250 पानी पुस्तक तयार झालं. बाईने हां. आम्हाला दिलेला रिस्पॉन्स एवढाच की मला 50% 100 कॉपीज द्या. हो. मग मी त्या त्यांना दिल्या, फॅन्टास्टिक. आणि आमचा कधीही भेट झाली नाही. त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं म्हणून त्यांचाच फोटो मुखपृष्ठावर छापला. ते म्हणले, काय माझाच फोटो छापलात? म्हटलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा हो. फोटो मला मुखपृष्ठासाठी हवाय, तो तुम्ही दिलाय. हं. त्यांचा बायोडेटाही छापला, त्याच्यात त्यांची सगळी हां. इन्फॉर्मेशन झाली. अशी हां. नसते छापायची. म्हटलं, तुमच्याकडनं जे आलं ते मी छापलं, मला हो. अनुभव नाही की यातलं हे कट करा आणि ते कट का करा, वगैरे वगैरे. पण थोडक्यात म्हणजे ते हां. पुस्तक चांगलं झालं. आता मला कोणीतरी चांगलं. सांगितलं की ते पुस्तक आम्ही टेक्स्टबुक सारखं लावतोय म्हणून काही प्रमाणात. अरे म्हटलं, वाह! ठीक आहे, बरं. कृष्णमूर्तींच्या नावाशी ते छान. सुसंगत आहे. हो, तर हो. त्यामुळे असं काहीतरी भलं हातून घडलं तर छान वाटतं. हो, हो. नंतर पुस्तके लोकांनी लिहावे. मगाशी तुमचा एक प्रश्न प्रकाशन व्यवसायाबद्दल होता. हो, हो. व्यवसाय म्हणून टिकेल की नाही मला माहिती नाही, किंवा त्यातल्या खाचाखोचा मला फार माहिती नाही. कारण मी बरं. प्रकाशन करते ते हॉबी लेवलवर करते. ओके. बरं. हं. आणि लोकांनी लिहावंच. प्रत्येकाच्या हं. मध्ये एक लेखक लपलेला असतो असं मला वाटतं. हं. संधी हं. मिळाली तर तो व्यक्त होतो, नाहीतर नाही व्यक्त होत. त्यासाठी मी केलेलं बरोबर. एक माझ्या मते मोठं कार्य, ज्याचे कुणालाही फार पडलेलं नाही, पण समाजातल्या प्रश्नांनी अस्वस्थ होणे हे हं. तुम्ही जिवंत असल्याचं लक्षण आहे. हो, हो. आजकालचे भावंडांचे बिघडलेले संबंध मला त्रास देतात, किंवा भावंडच नसणे ही किती भयानक गोष्ट आहे हे हो. नसलेल्या भावंडांकडे बघून कळतं. त्यामुळे मी बरोबर. अगदी म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या नोकरीच्या काळातच ठरवलं होतं की आपण एक पहिलं पुस्तक आम्ही भावंडे या नावाचं काढणार आहोत. ओह! बरं. ज्या काही मोठ्या मोठ्या लोकांची माझा संबंध आला, त्यातली 2 मोठी नावं मी तुम्हाला सांगते, देवदत्त हां. दाभोळकर आणि मंगेश हो. तेंडुलकर. हे बरं. दोघेही मला म्हणाले की आम्ही भरपूर भावंड आहोत, आमचे विषय वेगळे आहेत, पण भावंड या लेवलवर आम्ही एक आहोत, आम्ही एकदम घट्ट असते आमची म्हणजे नातं. हां, हां. तर त्या ह्याच्यात मला हे छान वाटलं की आपण या विषयावर लिहितोय, तर या 2 माणसांची तरी आपल्याला, त्यांच्या हं. भावाचा लेख मला नाही मिळाला, हां. सरांच्या भावाचा, पण तेंडुलकरांचा मात्र मिळाला. हं. मंगेश तेंडुलकरांनी आपल्या भावंडांवरचा एक लेख मला दिलेला या पुस्तकासाठी. आणि हां. प्रत्येक पुस्तक नंतरच्या काळात जी काढली त्याच्याबद्दल बोलते. प्रत्येक पुस्तकाचा बाज असा की प्रस्तावना मी लिहिणार, मुखपृष्ठ हां. काय हवं याची कल्पना मी देईन, ते येईल बरं. चांगल्या प्रकारे, नव्या हं. लोकांनाही स्कोप द्यायचा, आणि हं. त्यातला एक लेख माझा, प्रस्तावना आणि एक लेख, बाकीचे लेख लोकांचे. कंपल्सरी बरं. मला तुम्ही पैसे द्या असं अजिबात म्हणायचं नाही, कारण आपण आपल्या हौसेने केलेली गोष्ट आहे. हो, तर हो. तो पुस्तक झालं, आणि नंतर पुढलं म्हणजे पहिलं घरातलं सर्कल म्हणजे भावंड, हं. त्याच्या बाहेरचं सर्कल म्हणजे मित्र. म्हणून हं. दुसरं पुस्तक, चोरलेलं टायटल, मैत्र जीवांचं, याच्यावर लिहिलं. त्याच्यात निसर्ग माझा मित्र असा माझ्या भावानी सुद्धा एक लेख लिहिला की मित्र हां. असतातच, पण मित्र. हं. त्याच्या पुढलं मोठं आणि बदनाम होत चाललेलं नाव म्हणजे गुरु आणि गुरु शिष्य नातं. तर त्यामुळे हो. मला त्याच्यावर लिहावंसं वाटलं, लोकांनी लिहावंसं वाटलं. आणि बाय दॅट टाइम गुरु तत्वावर आमच्या एका ओळखीच्या संस्कृत तज्ञांनी मोठंच काम केलेलं होतं. ते नगरचे बोपर्डीकर म्हणून होते. त्यांनी या बरं. पुस्तकाची प्रस्तावना लिहावी अशी मी त्यांना विनंती केली, त्यांनी ती मान्य केली. आणि या पुस्तकामध्ये गुरु माझा समर्थ, आधी मला टायटल सुचतं, मी समर्थ काय, तर माझा गुरु समर्थ होता म्हणून. हो. तर मी त्यांची प्रस्तावना आल्यानंतर सुद्धा मला जे म्हणायचे ते सगळं चांगल्या प्रकारे म्हटलं गेलं नाही असं वाटलं, म्हणून मी एक प्रकाशकाचे मनोगत म्हणून त्याच्यात घातलं. नंतर मग माझे लेख म्हणजे माझ्या गुरुत्रयांवर होते. मगाचपासून ज्यांचा उल्लेख झालेला आहे ते माझे आद्य गुरु, माझे वडील फडके शास्त्री. नंतर माझे दुसरे रत्नागिरीतले गुरु म्हणजे भाका नेने, आणि तिसरे बरं. गुरु म्हणजे डॉक्टर गोबा पळसुले. या तिघांवर मी त्याच्यात एक लेख लिहिला. आणि 19 वर्ष ते 90 वर्ष या रेंज मधल्या 90 लोकांचे लेख त्या पुस्तकाला आले. हो. आणि बापरे! जवळजवळ 250 लोकांची मिनी चरित्र तिथे लिहिली गेली.
कुणी आपल्या 2 हो. गुरूंवर लिहिलं, कुणी विद्यागुरूवर लिहिलं, कुणी आध्यात्मिक हा, गुरूवर हा. लिहिलं. असं हो. करत करत तो एक ग्रंथ छान तयार झाला. मग मला असा मनात विचार आला की आनंद म्हणजे काय आणि प्रत्येकाचा हम्म. आनंद कशात असतो हम्म. त्याच्यावर लोकांनी लिहावं. माझी वा. आनंदाची कल्पना आणि माझा आयुष्यातला आनंद. मग हम्म. नंतर असं लक्षात आलं की माणसं आजकाल अध्यात्मावर बोलतात खूप, अनुभव नसताना पण बोलतात. त्यापेक्षा म्हटलं असं नको, आपण जरा विषय माइल्ड करूया किंवा हा. थोडा वेगळा करूया. असं म्हणून माझा छंद माझा आनंद असा मी अच्छा. स्वल्पविरामासह विषय दिला होता. लोकांनी बर. तर इक्वेट केलं आणि माझा छंद माझा आनंद म्हणून सगळे लेख छंदावरच आले, 60 लेख. हो. आणि त्याच्यात मला मुंबईची वगैरे पण नव्याने काही लोक ओळखीची झाली, छान अरे वा. छंदी हा. जोडली हा. गेली आणि हम्म. छंदावरचं पुस्तक झालं. आता आनंद हम्म. झाला, म्हटलं आता दुःखावर आपण काहीतरी हे करूया. प्रत्येकाला हा. आपलं दुःख डोंगरा एवढं वाटत असतं, म्हणून दुःख माझे मला असं एक हम्म. पुस्तकाचं टायटल ठरलं. आणखीन दुःखावर लेख मागवले, आले. हम्म. आणि एखाद्या गोष्टीची खरेदी मला करायची होती, ती करता आली नाही. इथपासून आयुष्यातून माझा मुलगा आज सकाळी घरी गेलेला परत आलाच नाही, या दुःखापर्यंत. मध्ये मृत्यू बित्यू येऊन जातात. अशा हो. अनेक दुःखावरचे भरपूर लेख तयार झाले. बापरे. ते पुस्तक आणखीन त्याच्यानंतर म्हटलं की आपण एक अजून जरा वेगळा प्रयोग करूया. सामान्यातले असामान्य, आयुष्यातली एखादी हम्म. असामान्य घटना किंवा मला असामान्य वाटणारी व्यक्ती याच्यावर हम्म. लिहा असं म्हटलं. आणखीन तेही पुस्तक तयार झालं. आणि या सगळ्या पुस्तकांच्या 1000 आवृत्त्या काढायच्या आणि त्या लोक विकत घेत नाहीत, हा अनुभव आहे, तरी त्या द्यायच्या लोकांना. असं करत करत एखाद्या पुस्तकाची माझे 5 प्रती सुद्धा शिल्लक नाहीये, अशी गोष्ट आहे. बर. अरे वा. आणि एक मात्र लक्षात आलं, जे खेदाने सांगायचं का नाही असं वाटतं, मी हा. प्रत्येक पुस्तकाचा समारंभ करायचेच, कारण या 50 लोकांना इथे बोलावलेलं चांगलं म्हणून. हो. समारंभानंतर हात जोडून सांगायचे की कंपल्सरी नाही, मी तुम्हाला 2 पुस्तकं भेट देणार, पण तुम्ही 2 तरी हम्म. पुस्तकं. बायका बऱ्याच लिहिणाऱ्या भेटल्यावर का, म्हणजे ओपन अप अरे व्हायला वा. बायकांना जास्त आवडतं. हा. पुरुषही भेटले तसं नाही, पण म्हटलं 2 तरी पुस्तकं तुम्ही आज विकत नाही, इथून मी कमीत कमी किमतीला ते देईन. तसं बर. झालं नाही. हो. एक बाई म्हटलं तर तिला माहेर सासर असतं, एखादी लायब्ररी तुमच्या ओळखीची असते, एखादी मैत्रीण तरी जवळची असते. नो, हो. या 2 पुस्तकातच आम्ही भागू काय ते. असं झाल्यामुळे मग मी 6व्या पुस्तकानंतर थोडा स्वल्पविराम घेतला, की हो. आता ते जर कुठून असे धो 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 पैसे आले तर पुन्हा नव्याने विचार सुरू होतील डोक्यात. सुरू पण कर. नाहीतर समर्पणमला आपण वाहून घेतलेलं आहोत, तेवढं समर्पणम निश्चित करायचं. हो. आणि बाकीचा आत्ताचा नवा व्याप तुम्ही विचारून सांगू का, न विचारता सांगूच. संस्कृत सांगा प्रचार, की. मी आता जे म्हटलं ना की संस्कृत अनुवाद हो. आला तर तुम्हाला संस्कृत आलं, हो. बरोबर. हम्म. कुठल्या हो. तरी भाषेत बरोबर. ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हो. हो. तर सोमनाथला एका ह्याच्यासाठी गेले होते, कॉन्फरन्ससाठी गेले होते. ओके. तिथे हम्म. दीपेश कत्रे का नाही, कटारिया नाही, काहीतरी दीपेश नावाचा मुलगा मला म्हणाला की तुमच्या ओके. महाराष्ट्रात सुभाषित हा. रत्न भांडागार तयार झालं, पण हा. त्याचं भाषांतर मी केलं गुजरातीत. त्या ओ. सुभाषित रत्न भांडागार या ग्रंथात 9000 सुभाषित आहेत, 6-8 बापरे. प्रकरण आहेत त्याची. तर मी म्हटलं हो का, ओके. उफ. पण मी त्याच्या बहुतेक आधीच किंवा केव्हा तरी 18 साली वगैरे, सांगता येत नाही, पण बहुधा त्याच्यानंतर मी 2 प्रकरणं स्वांत सुखाय करूनच ठेवली होती, भाषांतर. हा. ओके. सिद्ध करणे म्हणजे त्यातला सगळा पैसिक व्याप वगैरे तो काय हो. आपल्यावर आपण कोण खर्च करते, नाहीच करायचं, हो. असं म्हणून ठेवून दिलेलं होतं. बरोबर. नंतर कुठून तरी लक्षात आलं की मुंबईला ह्या अनुवाद प्रकल्पाची सुरुवात झालीये आणि तो रखडल्यासारखा झालाय. हा. मग मी म्हटलं की चला आपण बघूया, याच्यात जरा लक्ष देऊ. हो. मग त्यातला कुठल्याही संस्कृत ग्रंथाची सुरुवात मंगलानीच होते. तसा तो हम्म. पहिलं प्रकरण मंगलाचरणचं होतं. आणि हम्म. मुद्दाम नाव घेतलं पाहिजे, नव्या काळातले जे काही उभरते तारे आहेत त्याच्यामध्ये मुंबईची एक श्रुती कानिटकर म्हणून मुलगी आहे, तिने बर. त्या 600 श्लोकांचा अनुवाद एक हाती मला करून दिला. हम्म. म्हणजे माझं बापरे. कार्य तो फक्त प्रकाशित करणे, संपादित करणे एवढंच राहिलं. हो. आणि आम्ही एक प्रयोग केला की गुगलवर हे पुस्तक उपलब्ध आहे, मग आपण हे फक्त भाषांतरच छापू. हा. ते भाषांतर हातात दिल्यानंतर सगळ्यांना ते आवडलंच नाही, की आम्हाला श्लोक वर आणि खाली भाषांतर अशाच स्वरूपात पुस्तक पाहिजे. अच्छा. म्हटलं ठीक आहे. मग दुसऱ्या प्रकरणाला अनेक लोकांना विनंती केली की तुम्ही यातले काही श्लोक भाषांतर करा.
मी तर हो. करतेच आहे असं म्हणत म्हणत पुढलं प्रकरण सामान्य प्रकरण म्हणून आहे, त्याच्यात 2100 सुभाषित आहेत, अरे बापरे. 85 वेगवेगळे, आणि त्या हो. विषयांवरचं सगळं भाषांतर तयार झालं. त्याचं प्रूफ रिडिंग हे मोठी गोष्ट असते. तर हो. श्लोकांचं प्रूफ रिडिंग हे मेनली त्याच्यात भरपूर लोकांना हे केलेलं आहे, समाविष्ट करून घेतलेलं आहे. बर. ती कामाची होतात असं नाही. आणि हो. त्याच्याबद्दल कुरकुर कसली, ते आपापल्या उद्योगात आहेत, आपण नाही होत, आपण हे मिशन म्हणून करतोय. तर त्यामुळे हो. हे पुस्तकही तयार झालं चांगलं, जवळजवळ 500 पानांचं म्हणायला हरकत नाही इतकं पुस्तक. अरे बाप. हो. तर ते लोकांपर्यंत पोहोचतंय. मग आता पुढलं एक अन्योक्ती म्हणून प्रकरण आहे त्यातलं, ते त्यातलं हो. बराचसे श्लोक कोणीतरी केले होते, अदले मधले मी हो. केले, जे लागेल ते ठोकून काढायचं आणि पुढे व्हायचं. ते पुस्तक मग आता 5वं प्रकरण असून आता केलेलं आहे. हा. आणि उरलेली प्रकरणं मग आता आपण केलंच आहे आणि या सगळ्या साकट्यात ते करूनच टाकू असं म्हणून मी केलेली प्रकरणं पण आता हे करायला घेतलेत. म्हणजे आता ते लवकरच प्रसिद्ध होईल 3रं हे, म्हणजे हो. म्हणजे एकूण हा. पुस्तकातलं 4थं, आणि नंतर अजून 3 मोठी प्रकरणं राहतात. एक हा. त्यातलं चित्र प्रकरण म्हणून आहे. चित्र प्रकरण याचा अगदी थोडक्यात अर्थ विद्वत्ता दाखवणारं काव्य. हो. दर ठिकाणी बर. चित्र वगैरे, की आपल्याला कधी कधी माहिती असतं की कौरव रडले, पांडव मेले तरी. पांडव हे कावळे, म्हणजे कावळा या अर्थाचा, आणि कौरव अच्छा. असा तो एक म्हणजे वेगळे श्लोक, किंवा आपण ज्याला मराठीत कोडी म्हणतो तशी कोडी घातलेली हम्म. श्लोक, एक लहानचं प्रकरण आहे त्यातलं. हा. आणि एक हम्म. प्रकरण राजनीतीवरचं आहे, ते चांगलं मोठं आहे. आणि हो. त्याहून मोठं प्रकरण नवरस प्रकरण म्हणून आहे. बर. त्याचं भाषांतर क्रमशः चालू आहे. पण सगळ्या भाषांतरावर एकदा नजर टाकणे, मूळ बघून, म्हणजे संपादन, आणि नंतर त्याचं प्रकाशन, म्हणजे प्रेसला गेल्यानंतर प्रूफ बघणे, त्याला हा. साईज किंवा सगळं ठरवून त्याचं प्रकाशन हा. करणे, हा सगळा बर. उद्योग चालू आहे. आणि पुढलं 1 वर्षभर तरी हा उद्योग मला पुरेल म्हणजे. बर. आणि त्याच्यानंतरचं काय म्हणाल तर इतक्या गोष्टी डोक्यासमोर असतात की हो. जमेल तेवढं करायचं आणि करू तेवढं थोडंच करेक्ट. करायच्यात. हे आता महत्वाचं चालू आहे. आणि त्याचबरोबर ऑगस्ट लागला की हा. समर्पणाची तयारी चालू होते. हा. यावर्षी तुमचा आवडता किंवा तुम्हाला भावलेला गाव असा मी एक विषय दिलाय. कोणीतरी म्हणाले या हो. पर्यटनाचं जवळच आहे. म्हटलं हा. म्हटलं तर जवळच आहे, पण नाहीतर हा. ती आहे जी आपल्याला तीच संस्कृत मध्ये चांगली कशी मांडता येईल ह्याचा हो. विचार करा. नुसतंच हो. प्रत्येक गाव म्हणजे काही वैशिष्ट्यपूर्ण नसतं, पण हा. गावागावांची वैशिष्ट्य आपल्यालाच माहिती असतात, ते गाव हो. आपलं असेल तर त्यामुळे त्याच्याबद्दल लिहा असं म्हटलंय. आणि अगदी जगावेगळं कोण काय लिहितं हो, आपल्या अनुभवाचं किंवा आपल्या जवळपासची माणसं आपल्या हो. लेवलचं लिहितात, थोडंफार पुढचं लिहितात. पण हे सतत लिहिणं ही प्रोसेस चालू राहिली पाहिजे. आणि हम्म. तुम्हाला ह्या शब्दांच्या मधून बघा काय जाणवतं, किंवा काय प्रकाशन व्यवसाय हा. कसा चालू राहील याबद्दल जर म्हणायचं झालं ना, हा. तर माणसाच्या 3 अपेक्षा असतात. हम्म. दारैषणा म्हणजे घरदार कुटुंब असावं, वित्तैषणा हम्म. आपल्याला 4 हम्म. पैसे मिळावे, सुख समाधानात राहता यावं, हम्म. आणि तिसरी असते लोकैषणा, म्हणजे हा. आपल्याला 4 जणांनी ओळखावं, हो. आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं. ही जी लोकैषणा आहे, ती हम्म. लोकैषणा ही तुम्हाला कार्यप्रवृत्त करत असते. मला काहीतरी सांगायचंय, मला काहीतरी हा. म्हणायचं, हो. ते प्रत्येकाला म्हणावंसं वाटतं. कोणी ते हम्म. म्हणायचं धाडस दाखवतात, कोणी दाखवत नाही. जर हा. तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचे सगळे अनुभव लिहा हम्म. आणि मी ते प्रसिद्ध करेन, हो. तर तुम्ही निश्चितच कराल की आपल्यावर खर्चाचा बोजा नाही. हो. पण बऱ्याचशा कविता ज्या लिहिल्या जातात त्या हो. स्वांतसुखाय लिहिल्या जातात. हो. त्याच्यामध्ये तो कोणी घेईल की नाही वगैरे असा विचार नसतो. ते कवीच ते हम्म. छापतात. हो. तशा स्वरूपाचं प्रकाशन निश्चित होत राहील. पण हा. आता काही संस्था मुद्दाम कंटेंट रायटिंग लिहून घेतात. हो. तसं लेखनही सतत व्हायला पाहिजे. आणि माझ्या आता 2-3 तरी प्रकाशन संस्थांशी संबंध आहे. आणि ते बर. असं दर दिवशी एका नव्या पुस्तकाचं आपल्याला जेव्हा माहिती पाठवत हो. असतात, तेव्हा हो. प्रकाशन व्यवसाय कितीही जरी धोक्यात आलेला असला, असं श्रीपू भागवतांपासून लोक म्हणत आले की प्रकाशन व्यवसायाला आता वाईट दिवस आहेत, ते कधी चांगले, कधी खरं. स्वस्त होतं. कायमच ते महाग होतं. हो. हो. पण तरी बरोबर आहे. तेव्हा सोनं घेत राहिली लोक, तसं करेक्ट. प्रकाशन होत राहणार. हो. आणि प्रकाशक आणि लेखक हे नातं कधी कधी पती-पत्नींसारखं असतं, एकमेकांना वाचून भागत नाही, पण एकमेकांना शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. करमत. किंवा ते लूटमार कोणी केली तर तो म्हणतो प्रकाशकांनी केली, मी यांना प्रकाशात आणलं म्हणून प्रकाशक गुरमीत असतो.
या सगळ्या बरोबर. गुरमीतून सुद्धा एक वेगळा प्रकार माझ्या मते रुजायला हवा. आजकाल हम्म. प्राध्यापक मंडळी ही विद्वान ना समाजातली, त्यातल्या त्यात. मला जर काही म्हणायचं असेल तर मला कोणीतरी प्रकाशक मिळेल असं कशाला मी बघायचं. माझ्या एका पगारात सुद्धा एक पुस्तक प्रकाशित होऊ शकतं. हो. ते करून फार तर वितरकाला द्या बरोबर. किंवा शोधून शोधून तुम्ही विद्वानांपर्यंत ते पोचवा. पोचवा. समाप्त विषय. हो. पण असं होत नाही. आणि हो. माझ्या सगळ्या हॉबीचं सूत्र असंच आहे की मला वाडी गाडी माडी बांगडी याच्यात कशातही इंटरेस्ट धरलाच नाही म्हणून काहीतरी पुढे जाता आलं. हो. नाहीतर ते शक्य नव्हतं. आणखीन त्याचा अभिमान नाही, पण एक प्रकारे आत्मविश्वास आहे की चांगल्या कामाला मिळत राहतील पैसे, आणि नाही मिळाले तर ते आहेत त्यातूनच ते उभे करू, काहीतरी करू, पण हे सगळं करायचंय आणि पुढे न्यायचंच आहे. हम्म. आता लहान मुलांसाठी म्हणून आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे असं म्हणून. तर पुढली होप तीच आहे की मुलांकडनं काहीतरी करून घेणे, आणि त्यांना हा. आता अगदी लहान मुलांसाठी किंवा आता संस्कृत बद्दल म्हणाल ना तर शाळांमधलं संस्कृत कमी होत चाललंय. तर त्यासाठी हो. काय करता येईल म्हणून थोडा माझा प्रयत्न असा आहे. मी एका शाळेत बोलले होते, त्यांनी हा. त्याला लगेच हे सांगितलं होतं, रिस्पॉन्स सुद्धा बरा दिला होता. फक्त हा. प्रत्यक्ष हा. ते आचरणात आलं पाहिजे. मी त्यांना म्हटलं हा. की सुभाषितच एक 10 सुभाषित जी विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची संबंधित असतील, जीवनाला काही आकार हम्म. देणारी असतील, अशी हम्म. 10 सुभाषित, आणि हिंदी आणि मराठी त्या लोकांना आहे ना, तर त्यातले हम्म. चुकून चुकीचे लिहिले जाणारे शब्द हे एक 50-100 शब्द असा एक पानाचा प्रोग्राम तयार करायचा. ओके. तो प्रोग्राम त्यांना द्यायचा आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांच्या मदतीने ते एक पान होऊन जायला काही फार वेळ लागणार नाही. त्याची परीक्षा म्हणजे अशी एक शलाका परीक्षा सारखी की बाबा यातलं तुला काय आठवतंय, बरं एक श्लोक म्हण, संपलं. हा. हा शब्द फळ्यावर लिहून दाखव, परीक्षा संपली 2 हम्म. मिनिटात. आणि मग तुम्हाला मराठीमध्ये ही जर एक पानाची परीक्षा पास झालात तर मराठीच्या पेपरामध्ये 2 मार्क मिळतील. सगळं आजकाल मार्क्सवादी आहेत ना, तर त्यामुळे हो. 2 मिळतील म्हटलं फुकटचे नव्हे, हा. तर लोक तेवढ्या एका फुकटचं. पानाचा अभ्यास करतील असं मला हो. वाटतं. त्यासाठी खरंय. तरी शाळांमध्ये थोडं तरी संस्कृत टिकावं असं वाटतं. ओके. आणि आपण हो. कोविडच्या काळात बऱ्याच गोष्टी ह्या दूरस्थ पद्धतीने करायला लागलोय. हो. तसं ऐकवत राहणे हा जो काही गरजेचा भाग आहे, त्या हो. ह्याच्यात ज्ञानेश्वरी, स्वरूपानंदांची ज्ञानेश्वरी, सॉरी मी ज्ञानेश्वरी नाही वाचली, त्यांची काही प्रवचन, त्यांचे काही हे मी हा. अशा ऑडिओ क्लिप्स करते आणि बर. लोकांपर्यंत त्याचा एखादा ग्रुप करून त्याच्यावर टाकते, म्हणजे लोक अरे ऐकतात. वा. हो. आणि हो. आता मी विनोबांची गीता प्रवचने वाचते. त्या ओके. पुस्तकाबद्दल माझे सरच म्हणाले होते की हे एकमेव पुस्तक घेऊन मी अज्ञात स्थळी जायला तयार आहे, इतकं ते पुस्तक महत्वाचं आहे असं. हा. 32 साली हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी ती ओके. प्रवचनं दिलेली आहेत, आणि आज त्यातलं इतकं इररिलेव्हंट किंवा लोकांना ते महत्वाचं वाटेल असं वाटतच नाहीये. इतक्या साध्या जीवनाची त्यांची जी कल्पना आहे हो. त्याचाही सारांश काढावा असं मला कोणीतरी म्हणालं. काढीन नाही तर हे वेगळं, पण निदान ते सगळं पुस्तक वाचून संपवायचं. हो. किंवा जे लोकांना समजतंय न समजतंय ऐका तर खरं, मग कधीतरी हो. समजेल, कधीतरी त्यातलं काही घ्यावंसं वाटेल असं म्हणून हो. काही काही बरोबर. लोकांना पोचवत असते. हो. आणि हे लिखाण ही गोष्ट कायम चालू राहील. संभाषणाला तर काही पर्याय नाही. अजून एक सांगायला पाहिजे, हा. संस्कृत संभाषणासाठी संस्कृत भारतीने खूप प्रयत्न केले. तर संस्कृत भारतच्या द्वारा संस्कृत बद्दलची हा. भीती कमी झाली. पण एक हा. उगाचच गंडा असा निर्माण झाला की आम्हाला संस्कृत येतं. हा. येतं म्हणण्या इतकी काही संस्कृतमध्ये तशी प्रगती थोड्याशा संभाषण वर्गाने होत नाही. त्यामुळे हो. त्यांचे प्रयत्न चालू आहेत, पण ते याहून अधिक चांगले व्हायला पाहिजेत. आणि पाहिजे. संस्कृतची जी मेन गोष्ट आहे, अनेक शास्त्र, त्या शास्त्रांचा अभ्यास हा अशा लहान मोठ्या प्रयत्नांनी होणार नाही. त्यासाठी हो. त्याहून जास्त मोठे प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणि बर. संस्कृत डिक्शनरीत असताना तर जाणवलंच, पण एका प्रसिद्ध ग्रंथामागे, प्रकाशित ग्रंथामागे 100 ग्रंथ अप्रकाशित असतात त्याच विषयातले. ही साधारण मॅन्युस्क्रिप्टॉलॉजीचा जो काही आता अभ्यास चालू आहे किंवा नॅशनल मॅन्युस्क्रिप्टॉलॉजीचं जे काही मिशन आहे, मॅन्युस्क्रिप्ट मिशन, त्याच्यातून कळतंय की अजून भरपूर ग्रंथसंपदा ही प्रकाशातच आलेली नाही. नाही. या हो. सगळ्यासाठी प्रयत्न कोण करणार, तर ती नवी पिढीच काही करू शकली तर.
आत्ता हो. आत्ता अगदी आमच्या समोर म्हणजे पुण्यातले म्हणाल तर अं, आमचा प्रणव गोखले म्हणून चांगला मित्र आहे. सगळ्या बर. विषयांमध्ये सर्वज्ञ माधवा असे एक जुन्या काळी माधवाचार्यांबद्दल सायणाचार्यांबद्दल वाक्य होतं. तसा हा सर्वज्ञ प्रणव हा असं म्हणावं इतक्या अनेक विषयांमधलं त्याला नॉलेज असतं, ज्ञान ओके. असतं. आणि बर. अशी काही जी काय 10-20 माणसं आहेत, आता काही मल्हार कुलकर्णी म्हणून आहेत, ते पाणिनीवरचे अथॉरिटी मानले जातात. प्रसाद जोशी म्हणून आहेत, ते मानले जातात. किंवा बर. अशी काही काही प्रत्येक गावामध्ये सुद्धा आता माधवी जोशी म्हणून एक बाई आहेत माझ्या ओळखीच्या आणि माझ्या सगळ्या कामात सहकार्य करणाऱ्या. अशा सगळ्या लोकांच्या आधाराने म्हणा किंवा काय काहीतरी पुढे करायला प्रोत्साहन मिळतं. आणि काम तर चालू ठेवलंच पाहिजे, कारण नुसतं एखाद्या ग्रंथाचं भाषांतर केलं की संपलं असं नाही. तुम्हाला मी हो. वेगळं एक सांग, डिक्शनरीमध्ये काम हा. करत असताना एखाद्या शब्दाचा अर्थ हा आपल्याला कळत नाहीये, संदर्भही कळत नाही, कारण वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ आहेत. असं हो. म्हणताना भाषांतरांचा खूप उपयोग होतो. मग काही भाषांतर जर्मनमध्ये, काही फ्रेंचमध्ये, पण मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये तिथे आम्ही 1500 ग्रंथ मूळ धरलेले होते. काही ग्रंथांची भाषांतर उपलब्ध नाहीत. ओके. चा विद्यार्थी असेल त्याने आयुष्यात एक तरी लहान मोठा ग्रंथ भाषांतरित केलाच पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टीने पण मी काही प्रयत्न केले. वृक्षायुर्वेदचं भाषांतर केलं. नंतर अगदी बर. असं सहज जाता जाता गीतांजलीची मराठीत भाषांतर अनेक आहेत. बर. रवींद्रनाथांच्या गीतांजलीची. पण ज्या वेळेला कोल्हापूरच्या एका आर्या मला वाटतं पब्लिकेशन मला म्हटलं की तुम्ही भाषांतर करा. म्हटलं अनेक आहेत, काय करायचं? म्हणजे तुम्ही करा ना, तुम्हाला मी म्हणतोय ना करा म्हणून. मग मी माझ्या पद्धतीने केलं आणि त्याच्यामध्ये असं सारखं जाणवत राहिलं की इथला महान लेखक जेव्हा लिहितो तेव्हा तो आपल्या संस्कृतीपेक्षा वेगळं आणि संस्कृत साहित्याच्या बाहेरचं असं काही खऱ्या अर्थाने तो जो बेस आहे ना, म्हणजे गीतांजली आणि त्यातलं तत्वज्ञान हे उपनिषदिक तत्व किती जवळचं आहे याचा सारखा भास होत राहिला. आणि त्यामुळे या भाषांतरामध्ये संस्कृत बाज एक आलाच म्हणजे मराठी भाषा किंवा मी जे जे काही लिहीन त्याच्यामध्ये म्हणजे आता जी मराठी पुस्तकं म्हटली ना हो. त्याच्यामध्ये हो. पानपूरक असतील ती सगळी संस्कृतशी संबंधित असतात. इकॉनॉमी हा आयुष्याचा एक मंत्र आहे. कृतज्ञता हे आयुष्यातलं एक मूल्य आहे. त्या मूल्याच्या आधाराने म्हणून माझे वडील गेल्यानंतर त्यांना पूर्ण 100 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि अत्यंत दीर्घ परिश्रमाचं आयुष्य होतं ते. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात जेवढं माणूस काम करू शकेल त्याच्या दीडपट दुप्पट असं काम त्यांनी केलं. कारण दिवसाचे 15-18 तास काम करणे हा त्यांचा पिंड होता. तर त्याच्यामध्ये मी त्यांच्यावर एक पुस्तक तयार केलं, आपले आप्पा म्हणून. लोकांना त्यांच्या ओके. विद्यार्थ्यांना लिहायला प्रवृत्त केलं आणि त्यांची आयुष्यातली एक महत्वाच्या घटना त्यांनी लिहून ठेवल्या होत्या, त्या त्याचा भाग होता. नंतर ओके. त्यांच्या मित्र परिवारामध्ये म्हणजे किशोरजी व्यास, स्वाध्यायीचे पांडुरंग शास्त्री आठवले, वरदानंद भारती अशांसारखी लोक होती. तर त्यांनी पण त्यांच्याबद्दल काही काही लिहिलं किंवा बोललं गेलं. या सगळ्यातून तो ग्रंथ सिद्ध झाला. आणि मी मगाशी म्हटलं ना की लिहायला विषयांची कमतरता नाहीये, फक्त लोक लिहायला तयार नसतात. कोणाची आई गेली तर मी त्यांना सांगते आठवणीने की अरे तुमच्या आईबद्दलच्या 4 आठवणी तरी लिहून ठेवा, तुमच्या मुलाबाळांना त्या वाचता येतील. आणखीन असं काहीतरी अशा स्वरूपाची पुस्तकं मी लिहायला लोकांना प्रवृत्त केलेलं आहे. किंवा मगाशी मी ज्या माझ्या मूळ रत्नागिरीच्या सरांचा म्हणून उल्लेख केला, ते गेल्यानंतर 36 वर्षांनी आम्ही त्यांच्यावर एक पुस्तक प्रकाशित केलं. आणि त्याही वेळेला म्हणजे गुरुच्या बाबतीत लोकांची काय भावना असू शकते, काही वेळेला आम्हाला त्यांच्याबद्दल 36-40 लेख मिळाले वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडून. म्हणजे तुमच्या आयुष्यावर मोहर उठवणारी जी माणसं असतात ना त्यांना तुम्ही विसरूच नाही शकत. मग त्यांच्यासाठी निमित्ताने तरी लिहा किंवा त्यांना आठवून तरी लिहा की ते किती उद्योगी होते. असा काही भाग आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यात 2च पुस्तकं लिहिली. एक उपनिषद सार म्हणून लिहिलं आणि एक योग वासिष्ठ सार लिहिलं. त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्ती आम्ही गरजेनुसार प्रकाशित करत राहिलो. आणि असंच काहीतरी सतत म्हणजे पुस्तकं काढणे, लोकांपर्यंत ती पोहोचवणे, ज्ञानप्रसार आणि आपल्याकडनं जेवढं काय होईल तेवढं संस्कृतच्या संदर्भातलं. आणि अजून एक अगदी निश्चितच सांगितलं पाहिजे
अगदी अत्यंत मोकळेपणाने सांगितलं पाहिजे की संस्कृतची पंडिता म्हणणे की माझ्याजवळ विद्वत्ता नाहीच आहे. आय वॉज अ मिडिओकर स्टुडंट. त्यामुळे आणि हो. संस्कृतसाठी अगदी म्हणजे उपासमार तशी असते की आपण भरपूर अभ्यास करूया असं म्हटलं तर जमतच असं नाही. आता डिग्री मिळाली, आता अभ्यासाला खरी सुरुवात झाली वगैरे असं जे म्हणतात ना, त्याच्यानंतर आपण घर संसार नोकरी याच्यात जेव्हा गुंततो तेव्हा तुम्ही कितीही जाणीवपूर्वक म्हटलं तरी अभ्यास म्हणून फार होत नाही. मी जिथे काम केलं तिथे दर दिवशी वेगळा ग्रंथ हातात घ्यायला लागायचा, ही छान गोष्ट होती. पण सगळ्यांच्या नशिबात तेही नसतं. तेच तेच नसतं. शिकवलं जाणं हे बऱ्याच वेळा हो. कॉलेजाच्या प्राध्यापकांना करावं लागतं. त्याच्यापेक्षा माझ्या कक्षा रुंदावल्या हे खरं, पण तरी सुद्धा आपण पंडित आहोत असा कुठलाही गर्व होऊ नये. इतपत वडील घरात पंडित असल्यामुळे ते व्याकरणज्ञ होते आणि व्याकरण हे मुखम प्रोक्तम असं म्हणतात. त्या मुखामुळे त्यांना कुठलाही विषय सहजी मांडता यायचा. आणि त्यांच्याकडनं मला मिळालेली देणगी म्हणजे विषय माहिती असो नाही तर नसो, आपण स्टेजवर गेलो तर बोलल्याशिवाय परत येणार नाही आणि ते थोडं तरी काहीतरी रेलेव्हंट अशी काहीतरी हे मिळाली. म्हणजे वाग्मी म्हणजे तोच की जो कमीत कमी वेळात भरपूर काही आशय सांगतो. वाग्मी असा त्याला शब्द आहे, वक्ता. तर ते वक्तृत्व चांगलं नसलं तर विद्वत्ता असली तरी मला कुठेतरी खेद होतो की अरे यांचं वक्तृत्व पण बरं हवं होतं. कारण ते एक माध्यम आहे ना, ते लिहिलेलं लोक वाचतील न वाचतील, पण तुम्ही जिथे उभे असता तिथलं म्हणजे तुम्हाला सगळं जग 5 मिनिटात ओळखायला लागतं. ओळखायला लागतं, बरोबर. येस. आशाताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पण कार्यक्रमाचा शेवट तुमच्या एखाद्या कवितेने करूया का? कवितेनी म्हणण्यापेक्षा शुभेच्छानी करूया. शुभेच्छाने सर्व करूया. नमस्तुभ्यम, सर्व मित्र नमस्तुभ्यम, प्रमोदित जनप्रिय, प्रभाकर जगन्मान्य, प्रभाते प्रथिता भुवी, उपाधिभूषितो अत्यंतम, निरुपाधिक जीवितः, संशोधनरतः नित्यं, चरन् वै सततं मुदा, संपादकः विना पत्रं, डॉक्टरः रोगिणां विना, वाक्कीलश्च विना वादं, कस्याश्चर्याय नो भवेत्, गुरुसेवा परः नित्यं, मित्रकार्ये सदा रतः, मेघना अर्चना प्रभा सेव्यः, हृष्टः आप्ते महोदयः, जनराष्ट्र शास्त्र सेवा यस्यास्ति अभिमताचिरं, सुखं वर्षशतं तुभ्यं ददातु परमेश्वरः, वर्धस्व वर्धय च अस्मान्, शतं जीव शरदो वर्धमानः. नमो नमः. नमो नमः. झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा हा रसिक मनांच्या तारा